दिले। आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील आणि आम्ही दोघांनी मिळून ह्या तालुक्यामध्ये काही प्रकल्प चालू केले, त्यामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल। तिथून खऱ्या अर्थानं माझी राजकीय राजकीय कार्याला सुरुवात झाली। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारखान्याचं काम करत असताना आम्ही दोघांनी कारखाना म्हणजे आपलं कुठंतरी सर्वस्व आहे, ह्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीतरी चांगला प्रकल्प व्हावा म्हणून आम्ही मेहनत घेतली। 5 वर्ष मी सुरुवातीचे 5 वर्ष कारखान्याचा चेअरमन राहील। नंतर मतभेद झाले। राजकारणात मतभेद, महत्त्वाकांक्षा या सगळ्या गोष्टी येतातच। दुर्दैवानं मला दूर व्हावं लागलं, पण दूर होत असताना सुद्धा म्हणजे कधी वैयक्तिक द्वेष कधी मी दिलीपराव असतील किंवा तालुक्यातल्या कुठल्या कार्यकर्त्याच्याबद्दल मनात आणला नाही। कारखान्याच्या बाबतीत तर मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, अजूनही मी माझा हा स्वतःचाच कारखाना समजतो। कारखान्याच्या विरोधामध्ये कधी कुठल्या प्रकारची कारवाई केली किंवा काही असं काही कृत्य केलं असं मला आठवत नाही। जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा कारखान्याला मी मानसिक माझ्या बाजूने सहकार्य करण्याची भूमिका केलेली आहे। शेवटी राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा वाढतात। समाजामध्ये वावरत असताना लोकांचा संपर्क वाढतो। लोकांनी आग्रह केला, सांगितलं की तुम्ही लोकसभेला उभं राहावं, विधानसभेला दिलीपराव आहेत। शिवसेना पक्षानं अचानक मला निमंत्रण दिलं आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी। त्यांनी मला बोलवून घेतलं मातोश्रीवर। मला निवडणुकीला उभं राहायलाच पाहिजे असंही काही नव्हतं। बाळासाहेबांनी सांगितलं, मग त्यावेळेला स्वर्गीय अविनाश राणे असतील, बाकी सगळी मंडळी असतील, त्यांनी मला मुंबईला नेलं। बाळासाहेबांना सांगितलं की साहेब मी काही निवडणुकीला जरी उभं राहिलो तरी हा पवारसाहेबांचा जिल्हा आहे, हा खेड लोकसभा मतदारसंघ आहे, इथून मी कुठल्याही भावात निवडून येऊ शकणार नाही। तुम्ही म्हणताय तर मी उभं राहील, पण 5-50 हजार मतांना नक्कीच माझा पराभव होईल। माझी तुमची तयारी असेल तर मी उभा राहतो। ते म्हणाले, आढळराव मला सगळं माहिती आहे, तुम्ही उभे राहा, बाकीचं मी पाहतो। मी निश्चय केला, म्हटलं ठीक आहे, जे काय होईल ते होईल, मी उभा राहतो साहेब तुमच्या आदेशानुसार। मी मातोश्रीच्या गेटच्या जस्ट बाहेर पडलो, मला बाळासाहेबांनी बोलवून घेतलं परत की आढळराव आता कुठं चाललेत? म्हटलं साहेब माझं घर आहे इथं पवईला, मी माझी बॅग पॅक करतो आणि गावाला जातो, उद्यापासून कामाला सुरुवात करतो। साहेब म्हणाले, तुमच्या मंडळीला सांगा 2 बॅग भरून ठेवा, एक दिल्लीची आणि एक तुमची गावाची। इतका आत्मविश्वास त्या व्यक्तीनं मला दाखवला। आणि तिथून जे मी सुटलो तर अवघ्या 35 दिवसामध्ये मतदानाला सामोरं गेलो। 35-40 दिवसामध्ये। त्यावेळेला मला खेड लोकसभा मतदारसंघ माहिती नव्हता। मुळशीमध्ये मी आयुष्यात कधी गेलोय नव्हतो, भोरवेलला कधी पाहिला नव्हता, पण लढायचं म्हणून लढलो। लोकांमध्ये उत्सुकता राहिली की आढळराव कोण आहे। लोकांना वाटलं की उद्योगपती आहे। मी मावळ, मुळशी, भोर, वेल्ला दऱ्याखोऱ्यामध्ये फिरलो, प्रचार करत राहिलो, पण कधी मनात वाटलं नाही रुपालीताई की मी निवडून येईल, मी खासदार होईल, असं कधी मनात अपेक्षा ठेवली नव्हती। लढायचं म्हणून लढायचं। आणि मला आठवते ते मंतरलेले दिवस होते, माझी पहिली निवडणूक। अक्षरशः दऱ्याखोऱ्यामध्ये रानावनामध्ये फिरत असताना लोकांची साथ मिळत गेली। आणि ज्या वेळेला मतदान झालं, मतदानाच्या मतमोजणीच्या दिवशी मला पोलीस कमिशनरनं आदल्या दिवशी रात्री फोन केला की उद्या तुमच्या गावी जायचा रस्ता कुठला? मला काही कळेना। मी म्हटलं अशा रस्त्यानं जाणार आहे। मतमोजणी चालू झाली आणि मतमोजणी चालू झाल्यानंतर काही वेळानं कळलं की मी आता निवडून येऊ शकतो। त्यावेळेला मला त्या पोलीस कमिशनरच्या फोनची आठवण झाली की त्याला कळालं होतं की मी निवडून येणार आहे। ही अशी माझी पहिली निवडणूक खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यातली न विसरणारी निवडणूक होती। तिकडची लोकही तेवढी प्रेमळ होती। पहिली निवडणूक जिंकलो। दुसरी निवडणूक 2009ची, नवीन मतदारसंघ, पुन्हा नवीन मतदारसंघ, अनोळखी मतदारसंघ, शिरूर तालुका,
हवेली, हडपसर, भोसरी पुन्हा तिथे फिरत राहिलो. कारण माझ्या पहिल्या टर्ममध्ये दादा मी इतका गावोगावी फिरलो, असं एकही गाव मतदारसंघामध्ये सोडलं नाही खेड तालुक्यातल्या, खेड लोकसभा मतदारसंघातल्या की जिथं मी पोचलो नाही. जिथं 15 घरांची वस्ती आहे अशा घराघरामध्ये मी पोचलो. मुळशीमध्ये मी जायचो दौऱ्यावर विकास कामाच्या, त्यावेळेला रात्री 12-12:30 वाजता शरद ढमाल्याबरोबर तामिनी घाटाच्या त्या गावांमध्ये फिरायचं. रात्री 1 वाजता कुठं कातकऱ्यांच्या घरी जेवण करायचं. 1च्या नंतर मी गाडीत बसून ज्यावेळेला पुढच्या सीटवर बसून इकडं मंचरला यायला निघायचो, त्यावेळेला झोप लागायची गाडीत पहिल्या सीटवर बसलेलो. घाटातलं म्हटल्यावर गाडी इकडनं तिकडनं वळायची, मध्येच ब्रेक मारायचा माझा ड्रायव्हर. ब्रेक मारल्यानंतर झोप उडायची आणि नंतर मला वेळ लागायचा 5 मिनटं हे ठरवायला की मी कुठं चाललो आहे, आज कुठल्या गावात गेलो आहे, कुठं आहे मी, मुंबईला चाललो आहे की मंचरला चाललो आहे की पुण्याला चाललो आहे. इतका प्रचंड प्रवास केला आणि त्यामुळं मला दुसऱ्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं 1,80,000 मतांनी निवडून आलो. पहिली निवडणुकीला फक्त 30,810 मताचं माझं मताधिक्य होतं. दुसऱ्या निवडणुकीला 1,78,000 मतांना निवडून आलो. भोसरीमध्ये जिथं माझा काही परिचय नसताना सुद्धा 27,534 मताचं मताधिक्य आघाडी मला भोसरीमधून मिळालं. सांगण्याचा उद्देश आहे की मनापासून कामाला सुरुवात केली. माझ्या दृष्टीनं माझा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या कामासाठी, लोकांच्या कार्यासाठी मी खर्च करत राहिलो. मी प्रपंच बघितला नाही, धंदा बघितला नाही, व्यवसाय बघितले नाही, तब्येत बघितली नाही. रात्रंदिवस फक्त लोकांमध्ये राहायचं. 2009ला झालं, कारण त्यावेळेला मोदी लाट नव्हती, तरी 1,80,000 मतांना निवडून आलो. महाराष्ट्रामधलं 2 नंबरचं मताधिक्य मला त्यावेळेला शिरूर लोकसभा मतदारसंघातून. तिसऱ्या निवडणुकीला जवळजवळ 3,03,000 मतांना निवडून आलो. दुर्दैवानं चौथ्या निवडणुकीमध्ये जरी पराभव झाला, मी तो पराभव मानत नाही, कारण माझ्या दृष्टीनं 5,78,000 मतं म्हणजे 5.25 लाख मतं मला पडली होती. ही जनतेनं माझ्याकडं हे दिलं होतं. मी नैतिक माझा विजय समजतो, पण पराभवानं खचून गेलो नाही. लोकांनी मला म्हणजे ज्या दिवशी निकाल लागला, मतमोजणी झाली, त्या दिवशी मी पराभूत झालो. डॉक्टर अमोल कोल्हे यांचं अभिनंदन केलं आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो, कारण लोकांचं प्रेम माझ्यावर होतं. जनतेनं मला सांगितलं होतं, कारण मी मनात एक आणलं की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर थाप टाकून फक्त लढ म्हणा, या उक्तीप्रमाणे मी लढत राहिलो. 5 वर्ष अक्षरशः पायाला भिंगरी लावली. भिंगरी बांधून संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत राहिलो. कुठलीही अपेक्षा नव्हती की मी पुन्हा खासदार होईल, किंबहुना मनामध्ये अजिबातच नव्हतं की मला पुन्हा लढायचं म्हणून. पहिले 2.5 वर्ष दादा तुम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये होता. त्यावेळेला मला आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असतील, संजय राऊत असतील, त्यांनी मला सांगितलं वेळोवेळी की हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे, ही जागा आपल्याला मिळणार नाही, तुम्ही काम करा, तुम्ही पुणे लोकसभेचा विचार करा. संजय राऊत येऊन लांडवडीला म्हणाले. मी त्यांना म्हणालो, राऊत साहेब हा काय प्रकार आहे, पुणे कुठं मी कुठं, मला काय निवडणूक लढलीच पाहिजे असं काही नाही आहे. मी दुसऱ्या दिवशी उद्धवजींकडे गेलो, म्हटलं साहेब हा काय प्रकार आहे, तुम्ही सांगितलं असं बोलायला. ते म्हणाले हो, मी म्हणालो आपण काँग्रेसबरोबर बोलणार आहोत, तुम्ही काम करताय म्हणून तुम्हाला पब्लिकमध्ये राहिलं पाहिजे. म्हटलं अजिबात नाही, मला ह्या जिल्ह्यातून मी 3 वेळा कसली पार्श्वभूमी नसताना 3 वेळा निवडून आलो. एकदा पराभूत झालं, जाऊ दे, माझ्या दृष्टीने मी समाधानी आहे. मी खूप कमवलं, खूप माणसं कमवली, खूप नाव कमवलं. मला पुन्हा निवडणुकीला उभं राहिलंच पाहिजे असं काही नाही आहे. फक्त मला तुम्ही ताकद द्या माझ्या शिवसैनिकांबरोबर मला राहण्याची, त्यांच्या हे करण्यासाठी. ऐकलं नाही, ठीक आहे. दुर्दैवानं सुदैवानं राजकीय समीकरणं बदली, राजकीय स्टेप सगळ्या बदलल्या. आणि जेव्हा एकनाथभाई शिंदे आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले, त्यानंतर खऱ्या अर्थानं मला ह्या मतदारसंघासाठी एकनाथजीनं सांगितलं की बाबा तुम्ही कामाला लागा, तुम्हाला लढायचं आहे.
त्यांनी मला शब्द दिला, तुम्हाला पाहिजे ती ताकद देतो, तुम्ही लोकांमध्ये जा, लोकांमध्ये पोहोचा. 15 वर्षामध्ये मला जेवढा निधी पूर्वी मिळाला नाही मी खासदार असताना, तेवढा निधी मला 15 ते 16 महिन्यामध्ये एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून मला विकास कामं करण्यासाठी मिळाली. कामाची संख्या भरपूर आहे. जवळजवळ 1,500 कोटी रुपयाचे विकास कामं मी 1.5 वर्षामध्ये करू शकलो, लोकांमध्ये पोहोचू शकलो, गावोगावी जाऊ शकलो. ही माझ्या दृष्टीनं मोठी अचिव्हमेंट होती. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीमध्ये प्रवेश झाला, परत समीकरणं बदलली. आणि हे सगळं सांगत असताना आता मी तर म्हटलं ठीक आहे, मी तयारी केली आहे. पण मुख्यमंत्री साहेब म्हणाले ठीक आहे, आपण बघू काय करायचं. काही दिवसांनी त्यांनी मला सांगितलं की ही जागा बहुतेक आपल्याला मिळत नाही. एकनाथभाई शिंदे असतील, अजितदादा असतील, या तिघांनी ठरवलं की महायुतीचा सहमतीचा उमेदवार म्हणून माझ्या नावाला त्यांनी पसंती दिली आणि काम करायला सुरुवात केली. माझ्या दृष्टीने ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. अजितदादांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांच्यापुढं अनेक नावांचे पर्याय उपलब्ध असतानासुद्धा त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि ह्या मतदारसंघामध्ये माझा प्रवेश करून घेतला. आज मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की लोक टीका करते की मी पक्ष बदलला. आमच्या समोरचे मित्र जे माझ्यावर खूप प्रेम करतात गेले 5 वर्षापासून की बेडूक उड्या. आता मला त्यांना सांगायचं ही बेडूक उडी नाही. 20 वर्ष मी प्रामाणिक राहिलो धनुष्यबाणाबरोबर. आज काय मी पक्ष बदलून बेडूक उडी मारलेली नाही आहे. महायुतीची सहमतीचा उमेदवार आहे आणि आज मी राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. 2च पक्ष, राष्ट्रवादी आणि धनुष्यबाण. याच्यापेक्षा माझ्या बिडूकुडे झालेलं नाही. माझ्या मित्राच्या मनसेतून शिवसेना, शिवसेनेतून राष्ट्रवादी, राष्ट्रवादीतून अजितदादा पवारांच्या बरोबर 2 दिवस राहिले. सगळं काय त्यांनी तिथं बघितलं आणि पुन्हा इकडं मध्ये भाजप, हे सगळ्या गोष्टी करत राहील. सांगण्याचा उद्देश आहे की गेल्या 15 वर्षापूर्वी जी कामं मी केलेली आहे त्या सगळ्या जगाला माहिती. माझं अहवाल पुस्तकाचं आहे इथं. पुणे नाशिक रेल्वे, आता असं सांगण्यात आलं की पुणे नाशिक रेल्वे मी सगळं केलं आहे. मला माझ्या मित्रांना विचारायचं आहे, रेल्वे हा प्रकल्प काय 2 महिन्यामध्ये, 3 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये होतो असं नाही. कोकण रेल्वेसारखा प्रकल्प संकल्पनेपासून प्रत्यक्षात उतरण्यासाठी 38 वर्ष लागली. इथं पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे फक्त 2 महिन्यानंतर आला तुम्ही आणि सांगितलं की मी त्याच्यामध्ये हालचाल केली. जे काही झालं गेल्या 5 वर्षामध्ये, माझा पराभव झाल्यानंतर पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भामध्ये जे काय झालं आहे ते फक्त अजितदादांनी पुढाकार घेतला आणि हा रेल्वे प्रकल्प कसा पुढे जाईल ह्या प्रकारचं त्यांनी धोरण आखलं. काही बैठका घेतल्या, काही पैसे अलॉट केले, भूसंपादन झालं. त्याचं एकमेव कारण फक्त अजितदादांनी आपल्या जिल्ह्यासाठी हा प्रकल्प अतिशय मोठा प्रकल्प आहे, त्याचं सगळं भाग्य उजळून निघाल्या परिसराचं, तो विचार मनात आणून अजितदादांनी जे काय केलं तेवढंच. त्याच्या व्यतिरिक्त ह्या प्रकल्पाला अजूनही केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्या माध्यमातून फारसं काही झालेलं नाही. आज हायवेच्या विषयावर निवडणुका लढली गेली 2019ची. ट्रॅफिकच्या वर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आल्या. माझ्या पराभवाचं ते सुद्धा कारण आहे की चाकणची ट्रॅफिक, खेडची ट्रॅफिक. पण हे सगळं करत असताना मी आपल्याला सांगतो, ते जे काय बायपासेस आहे, हा जो काय खेड सिन्नर रस्ता आहे, हा केवळ मी केंद्रीय मंत्री ज्या वेळेला CP जोशी होते त्यांच्याबरोबर भांडलो. अक्षरशः त्यांच्या केबिनमधून मी उठलो नाही. त्यांना म्हटलं तुम्ही, मी काही झालं तरी हा प्रकल्प मला माझ्या मतदारसंघामध्ये राबवला पाहिजे. हे 2009-2010ची गोष्ट आहे. 3 वर्षानंतर त्याला मला मंजुरी मिळाली. 2013ला काम चालू झालं. गडकरीच्या काळामध्ये ते पूर्ण होत असताना भूसंपादनामध्ये उशीर झाला. पण बायपासेस या सगळ्या गोष्टी माझ्या काळामध्ये मंजूर झाल्या. नारळ फोडायला हे ग्रस्त आले आणि आता सगळीकडे सांगत सुटलं की त्यांनी जे केलेलं आहे. सांगण्याचा उद्देश आहे की काही जरी झालं तरी तुम्ही मला काम करताना पाहिलं. तुम्ही मला पुणे नाशिक रेल्वे 15 वर्षापासून पाठपुरावा करताना पाहिलं. 15 वर्षापासून मी
रेल्वे प्रकल्पासाठी प्रत्येक रेल्वेच्या बजेटमध्ये सरकारवर ताशेरे ओढणारा, सरकारवर बोलणारा मी हा एकमेव खासदार होतो त्यावेळेला. 15ही वर्ष माझी भाषणं तपासून पहा. शेतकऱ्याच्या बद्दल आता काही लोकांना कळवळा यायला लागला. कांद्याच्या प्रश्नामध्ये आता जोराजोरात भाषणं व्हायला लागले. मी सांगतो आपल्याला, बैलगाड्याचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, माझं जाहीर आव्हान आहे, माझ्या समोरच्या उमेदवाराला जाहीर आव्हान आहे, त्यांची भाषणाची संख्या आणि माझ्या भाषणाची संख्या पहा. कांद्याच्या प्रश्नावर मी त्यांच्यापेक्षा तिप्पट प्रश्न मांडलेत लोकसभेमध्ये. बैलगाड्याच्या प्रश्नावर त्यांच्या